आपण पाहतोय सुरत चौथे आणि पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज विजय पवार, ज्यांनी या स्पर्धेत 5 पूर्ण केलेले 5 विकेट एकाच मॅच मध्ये घेतलेले आहेत. गणेश शेलार या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत आडिवलीचे. बघा पप्पू भाणे सुद्धा येत आहेत. पप्पू भाणे स्वागत आहे आपले. मॅचला होते सुरुवात. सेमीफायनलचे मॅच आपण पाहतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत नितेश, चांगली फिल्डिंग करत असताना नितेश पाटीलला तुम्ही पाहतायत. सिंगलने खातं उघडलंय. वेताल स्वामी संदर्भ संघ फायनल मध्ये पोहोचलाय. वेताल स्वामी संघ आपण पाहिलं फायनल मध्ये पोहोचलेले. अनिकेतने सिंगलने खातं उघडलेलं आहे. वेताल स्वामी संघ संदर्भ संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलेला आहे. रिपोर्टिंग करायचं आपण. इथे फटका चांगला आहे मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे जयला थोडीशी हुलकावणी दिली आहे आणि बॉल जाईल सीमा पार. चौकार. थोडीशी हुलकावणी दिली जयला तिथे. त्याचा जजमेंट चांगला होता. चेंडू डायव्हर्ट थोडासा झाला आणि त्यामुळे हा चौकार आलाय. विजय पवारचा हा चेंडू मिड ऑन वरनं हा चेंडू आपण पाहतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग आहे बघा. थ्रो फेकी चांगली आहे. आता मात्र थोडेसे चार्जअप दिसत आहेत. जय पाटील तुम्ही पाहता फिल्डिंग करत असताना. 6 धावा धापलकवती लागल्यात. इथे फटका चांगला आहे मिडॉनच्या वरून लॉंग ऑनच्या दिशेने. अनिकेतच्या बॅट मधून येतोय चांगला फटका. चौकार. धावा चेस करायला नक्कीच कठीण जाऊ शकतात. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा धापलकवती पाहायला मिळत आहेत. विजयचा पुढचा बॉल. वेगवान चेंडू होता. उत्तर नाही अनिकेतकडे. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 4 ओव्हरची सेमीफायनल. काल सेमीफायनल तुम्ही पाहिली होती. कोळेगाव विरुद्ध वेतास्वामी संदप आणि वेतास्वामी संदप संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल झालेला आहे. या मॅचचा विजेता संघ त्यांच्यासोबत फायनल मॅच खेळेल. विजय रिव्हर्स खेळायचं होतं. मोह आवरता आला नाहीये. विजय पवारने कॉल दिलाय माझा झेल आहे मी पकडणार. अजून एक विकेट या स्पर्धेमध्ये घेत असताना गोलंदाज विजय पवार. आपण पाहिलं तर 10-1 विकेट विजय पवारला मिळाली. याही मॅच मध्ये आपण पाहतोय विकेट ज्यांच्या माध्यमातून नेहमीच खेळलं जातं अडिवली गावासाठी. एक बंधुराज 40+ मध्ये आपण पाहतोय प्रभाकरला. त्यानंतर आता आपण पाहतोय प्रभाकर रेग्युलर मध्ये खेळतात आणि पप्पू सातत्याने आता 40+. त्यांची इच्छा होती एक बाईक जिंकायची ती त्यांनी जिंकली 40+ मध्ये. अपील स्ट्रॉंग आहे. फलंदाज बाद होईल. सुरत चौथ्याची खेळी इथे समाप्त होईल. दुसरा धक्का दिवा संघाला. काढले तर 500.
म्हणजे 1,500 मिळतील हॅट्रिक पूर्ण केली तर. म्हणजे सुवर्ण संधी आता प्रभाकर भानेकडे बघा. कित्येक वर्षापासून पहिलं षटक ते सातत्याने टाकत असतात, पण या मॅच मध्ये दुसऱ्या षटकात त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे. फलंदाज बाद होईल. कल्पेश आल्या पावली माघारी परतेल. आणि आता प्रभाकरकडे सुवर्ण संधी बघा. पप्पू माने यांच्याकडनं 1000 आहे, तरी मेहुल यांच्याकडनं 500 म्हणजे 1,500 मिळतील येणाऱ्या बॉलवरती जर विकेट घेतली तर. इथे करेल का? 1,500 रुपयाचा कॅश प्राइज मिळू शकतो. पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या. एक रिव्हर्स फटका अनिकेतचा आणि त्यानंतर विकेट बघा इथे 3 गेले सलग. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती अनिकेतची विकेट गेली आणि त्यानंतर प्रभाकरने पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट. सुरज चौथ्या आणि कल्पेश जे 2 फलंदाज फॉर्म मध्ये होते त्यांना बाद करण्यात यश मिळालेलं आहे आणि आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. पप्पू भाणे यांनी आपला एटीएम खुला केलेला आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आडवली संघाच्या गोलंदाजाने ही सुवर्ण संधी आहे. कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर 1,000 रुपयाचे कॅश प्राइज. आणि आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज प्रभाकर भाणे. दशरथ सोरकादे बघा पूर्णपणे चार्जअप दिसत आहेत. ईस्टर्नकडे त्यांचं अचूक लक्ष आहे. नामावंत पंच आहेत दशरथ सोरकादे. आपण पाहतो या विभागातील नेहमी चर्चेत असतात. क्रिकेट या ग्रामीण प्रीमियर लीग त्यांनी चांगली गाजवली होती. 40 प्लसची फुल टॉस बॉल होता. हॅट्रिक बॉल होता कल्पेशकडनं. थोडीशी मिस फिल्डिंग झाली तर मात्र विकीनेही सन्मान दिला. काही विकीलाही माहिती आहे हॅट्रिक बॉल आहे. 11 धावा दापल करते आपल्या पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. सेमीफायनलची मॅच. वेता स्वामी संदप संघ ऑलरेडी फायनल मध्ये पोहोचलाय. मग इथे प्रभाकर भाणे ज्याने मागच्या मॅच मध्ये धावा भरपूर खर्च केल्या होत्या आणि आता त्याने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केलेली आहे. ऑन साइडला खेळायचं होतं. पंच वाईट शिकवून करतायत. क्या बात आहे. शेखर भाऊजी यांची बघा एक वेगळी शैली आहे, वेगळा अंदाज आहे. 12 धावा झाल्यात आणि जर शेखर भाऊजी यांनी जर डान्स करून चौकार षटकार दिला तर त्यांना 500 रुपये आहेत. मेहुल यांच्याकडनं चांगला चेंडू होता. जबरदस्त प्रभाकर बघा ना अचूक टप्प्यावर. मागच्या मॅच मध्ये काय घडले ना हे महत्वाचं नाहीये. मागच्या मॅच मध्ये काय घडले महत्वाचं नाही. आता चांगली गोलंदाजी करायची आहे आणि हे आत्मविश्वास पाहिजे तुम्हाला. बरेचसे गोलंदाज काय करतात क्रिकेटमध्ये, एका मॅच मध्ये मार पडल्यानंतर सांगतात की नाही माझे गोलंदाजी बरोबर नाही, पुढच्या मॅच मध्ये मी गोलंदाजी करणार नाहीये. आता प्रभाकरने धाडस दाखवलं. जरी मला मागच्या मॅच मध्ये धावा कुठल्या असतील नसल्यावरती 1000 रुपये मेहुल यांच्याकडनं बघा. शेखर भाऊजी यांच्यासाठी डीप स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षे डीप मध्ये आहेत. योगेश चेंडू डायव्हर्ट झाला होता. दोन्ही फलंदाज एका सेंडला. मग विकी कुठे बघतायत? लक्षच नाहीये विकीचं, कारण की भावेश सांगतायत कदाचित त्याला असं वाटलं चेंडू डायव्हर्ट झालाय. मात्र बघा चेंडू डायव्हर्ट झाला होता. मात्र योगेश भाने सुद्धा तितके चालाक आहेत आणि चेंडू तरी अडवल्यानंतर लगेचच फेकी केली. त्यामुळे फलंदाज विकी रनआउट. तरी रनआउटची विकेट मिळाली. कुशल आलेत बॅटिंग करण्यासाठी. जोपर्यंत भावेश मैदानाच्या आतमध्ये कधी ते धावांची गती वाढू शकतात. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. पहिल्या षटकात 10 धावा होत्या. या षटकात आपण पाहिलं तर 3च धावा आल्यात. इथेही फटका चांगला आहे. मात्र डीप मधनं क्षेत्ररक्षक नितेश वेगाने आलेत. 2 धावा इथे मिळतील. जबरदस्त गोलंदाजी केली प्रभाकरने या ओव्हर मध्ये. धावनवरती अंकुश आणि हवंय का दीपक? चला मग मॅच सुरू करा, कारण की अजून फायनल मॅच आहे. 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. संध्याकाळचं सत्र आहे. दुपारच्या सत्रात पाण्याची गरज असते जास्तीत जास्त. चला वेता स्वामी संदप संघ आपण रिपोर्टिंग करा. जो संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये
2 षटकात 15 धावा झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दोन षटकांचा खेळ संपलाय. 15 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला मॅच सुरू करायची. भूषण आलेत गोलंदाजी करण्यासाठी. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक. दिवा संघाला 40-45 धावा या मॅच मध्ये कराव्या लागतील. मग मजा येईल या मॅच मध्ये. 40-45 झाल्या तर मात्र 2 षटकात फक्त 15 झाल्या. पहिल्या षटकात 5 बॉल मध्ये 10 आल्या होत्या. 6व्या बॉलवरती अनिकेतची विकेट आणि त्यानंतर प्रभाकरची सुरुवात केली. सुरत चौथी आणि त्यानंतर अल्पेशची विकेट. 2 विकेट महत्वाच्या त्यांनी घेतल्या. भूषण फार एंडकडनं फटका चांगला आहे. विजय पवार बघा किती वेगाने आलेत. फिल्डिंग जबरदस्त आहे विजय पवारची. स्वतःला स्ट्रेच करतात बघा काय जबरदस्त फिल्डिंग आहे. थ्रो फेक अॅक्युरेट आहे. आणि त्याचमुळे विजय पवार नेहमी चर्चेत असतात. बॉलिंग असो, बॅटिंग असो, फिल्डिंग असो. सतरा धावा दाबलकवरती लागलेत. तिसरं षटक सुरू झालेलं आहे. 4 ओव्हरची सेमीफायनल यंत्र वेता स्वामी संघ संदप संघ ऑलरेडी फायनल मध्ये आणि या मॅचचा विजेता. ही सेमीफायनल आहे. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू ची गती थोडीशी कमी झाली आहे. क्षेत्रक्षय डीप मध्ये. आता रनआउटची संधी असेल मात्र इथे मिस फिल्डिंग झाली. 2 धावा इथे मिळालेत. भावेशचा कॉल होता 2 धावांचा. त्यांनी 2 धावा वेगाने पूर्ण केलेत. धावा झाल्यात 19. तिसरं षटक प्रगतीपत्र आडिवली विरुद्ध दिवा अशी सेमीफायनलची मॅच. डीप मिड विकेट वर क्षेत्ररक्षक योगेश आले होते मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल. 6 धावांसाठी पंचांचा इशारा येतोय. षटकार. संघाची धावसंख्या 25. मगाशी मोठे दिसेच्या विरुद्ध 47 धावा त्यांनी केल्या होत्या आणि तोच टार्गेट इथे करण्याचा प्रयत्न असेल. आणि त्यावेळी अल्पेशने जबरदस्त बॅटिंग केली होती. पंचांकडे पाहिलं जातं. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 25 धावा झालेत. 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. त्यानंतर अजून एक षटक म्हणजे जवळजवळ 8 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. भूषण चांगली फिल्डिंग आहे. योगेश भाने देते होते. सव्वीस धावा झाल्या. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 11 धावा आतापर्यंत भूषणने खर्च केल्या आहेत. भूषण एक चांगले स्कोरर सुद्धा आहेत. भूषण असतील, कल्पेश असतील, या गावामध्ये भरपूर स्कोरर तुम्हाला चांगले पाहायला मिळतात. 26 धावा झालेल्या. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. दीपक वेगाने आले तोपर्यंत 2 धावा इथे मिळतील आणि षटक क्रमांक 3 इथे समाप्त होईल. धावसंख्या झाली ती 28. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना दिवा संघ. ओमकारने जबरदस्त स्कोरिंग आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 दिवस केलेली आहे. त्यांचं एक कौतुक. चला फिल्डिंग लावा प्लीज. जरी एक यानंतर अजूनही फायनल मॅच बाकी आहे. नवीन आलेत. 3 षटकात 28 धावा झालेल्या आहेत.
वेताळ स्वामी संदप संघ काल मेगा फायनल मध्ये दाखल झालेला आहे. प्रथमेश पाटील अँड कंपनी. पहिल्याच बॉल वरती नवीनने विकेट घेतली आहे. भावेश जो या मॅच मध्ये धावा बनवू शकला असता अजून, मात्र भावेशला माघारी परतावं लागेल. नवीनच्या खात्यामध्ये महत्वाची विकेट. इंटरेस्ट दाखवावं लागेल तुम्हाला, कारण की संध्याकाळचं सत्र आहे. 28 धाबा झाल्या आहेत. सुमित भुई, दीपक भगत काका संघामध्ये नाहीये. दोन महत्वाचे फलंदाज नाहीयेत, मात्र संघाने तरी जबरदस्त खेळ केलाय आज. आणि 28 धावाही चांगल्या झाल्या. इथून 12 आल्या तरी 40 होतील या मॅच मध्ये, कारण की अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. नवीन धनेश साठी त्रिफळाचीत होईल फलंदाज. बॅक टू बॅक 2 फलंदाज इथे बाद करण्यात यश मिळाले गोलंदाज नवीनला. आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे, आणि हॅट्रिक पूर्ण केली तर पप्पू भाणे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. पुन्हा आलेली प्रभाकरला ही संधी आली होती. पप्पू भाणे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. संकेत भगत आलेत बॅटिंग करण्यासाठी. 28 धावा झाल्या होत्या, मात्र भावेशची विकेट आणि त्यानंतर आता आणि धनेश पाटीलची विकेट आणि आता संकेत आलेत. हॅट्रिक बॉल नवीन बाने. फुलटॉस बॉल होता. हॅट्रिक पूर्ण होईल का? चेंडू बराच वेळ हवेत आहे. रक्षक भरपूर दूरवर आहेत. 2 धावा इथे मिळालेत. रिव्ह्यू घेतलाय का? ओके. फेअर बॉल आहे. धावसंख्या 30. पडद्यावरती जे प्रेक्षक बसले त्यांनी जरासं मागे उभे राहा. इथे क्षेत्ररक्षक वेगाने आले होते. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. करण थोडेसे थांबले, त्यानंतर त्यांनी बॉल लावला. कदाचित त्यांच्या मनामध्ये होता की बॉलच सेंडला फेकायचे. त्यामुळे 2 धावा इथे पूर्ण होतील. 32 धावा. चला पडद्यावरती जी लहान मुले आहेत थोडस बघा. प्रवीण भाने त्यांना सूचना करा जरा. पुढचा बॉल वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळते. नवीन भाने जबरदस्त गोलंदाजी करतायत. वेग प्रचंड आहे. धावसंख्या स्थिर आहे. 32 दिवा संघाची आणि शेवटचा बॉल आता शिल्लक आहे पहिल्या सत्रातील. इथून टार्गेट सेट करेल दिवास संघाने. बघा ते संकेत काय करतात शेवटच्या बॉलवरती. नवीनने जबरदस्त इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. रिव्हर्स फटका आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल वरती चौकार आलाय. त्यामुळे 32 मध्ये 4 धावा ऍड होतील. 36 धावा इथे दिवस संघाने केलेल्या 4 षटकांमध्ये.
थँक्यू सो मच नितीन सर. आणि बोलतो पुन्हा मैदानाकडे. स्पर्धा आपण बघतोय जयदुर्गा माता क्रिकेट संघ गोळवली आयोजित गोळवली चषक 2025-26 पर्व आणि अंतिम दिवस. अंतिम दिवसातील दुसरी सेमीफायनल काल या स्पर्धेमध्ये मजल मारली. वेताळ स्वामी क्रिकेट संघ संदप या टीमने थेट मेगा फायनलचं तिकीट गाठलं आणि इथनं जो संघ जिंकेल तो थेट संदप संघासमोर फाईट करेल. स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतो वेगाने. अनिकेत हो चांगली फिल्डिंग झाली. अडवल्या बॉल उचलू फेकेल तोपर्यंत 2 धावा. पहिल्याच बॉलवर 2 आले. सूरज बॉलिंग ट्रॅकवरती. सूरजला आता चांगली बॉलिंग करावी लागेल कारण की लो स्कोर डिफेंड करायचा. 37 धावा. ओ इथे सफल झाला होता. पुन्हा एकदा बैठक मारायचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. 2 बॉल 2 धावा. डॉट बॉल येतोय. असंच डॉट बॉल टाकावा लागतील. हा प्रत्येक डॉट बॉल दबाव टाकायला अडवली संघावरती. प्रत्येक विकेट जर मिळेल ते दबाव टाकायला अडवली संघावरती. सूरज समोर बॉल हवेमध्ये. शॉर्ट मिड ऑन शॉर्ट मिड ऑफ आणि जेल. फलंदाज बाद धक्का पहिला. करण बाने मागचा मॅचचा हिरो 2 वर देतो आउट. धक्का पहिला अडवलीला. विजयाला काहीतरी विजयास्पद कारनामा करावा लागेल. मिळाली पहिली विकेट. लवकर आउट झाले करण बाने ज्यांना मागच्या मॅच मध्ये 15 बॉल 42 केल्या होत्या. तो सध्या आता 3ऱ्याच बॉलवरती सूरजचा डगआउटला चालला. सूरज समोर असेल विजय आणि पॉवर प्लेचे पहिलं षटक सुरू आहे. समोर खूप मोठी गॅप. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर असेल. मिड विकेटला एक मारलाय. समोरच उडवलाय. विजयच्या बॅटमधून आलाय. बॉल चाललाय. कॉर्नरला क्लिअर करतोय. पहिल्या टप्प्यावरती 4 धावा. मॅच बॉल जेव्हा येईल तेव्हा तो आपण घेऊ. पण आपल्याकडे वेळ सध्या कमी आहे कारण की मेगा फायनल आपल्याला खेळवायचे. चौकार आला विजयच्या बॅटमधून पहिला आणि आला मॅच बॉल आलाय. चला 6 धावा. 4 बॉलचा विजयने आल्याबरोबर चौकार लगावलाय. मिड विकेटला फिल्डर निघत उभा. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उभा. लॉंग ऑफ शॉर्ट मिड ऑन शॉर्ट मिड ऑफ. लॉंग ऑन लॉंग ऑफ नाहीये. शॉर्ट मिड ऑन शॉर्ट मिड ऑफ. थर्ड्या सर्कलच्या आतमध्ये सूरजचा पुढचा बॉल घेऊन येतोय. समोर विजय पवार. हो बॉल हवेमध्ये. फिल्डर धावतोय. पॉवर प्ले सुरू आहे. लॉंग चेस आहे. बॉल थांबणार नाही. डीप स्क्वेअर लेगला विजय पवारचा सलगचा दुसरा चौकार. डीजे मास्टर लक्ष द्या लक्ष द्या. डीजे मास्टर एवढंही भावुक होऊ नका की एखाद्याची मस्ती मजा करण्यासाठी तुम्ही एवढा वेळ घेताय.
अलकाने फक्त फ्लिक करायचं होतं. बॅट्सचा टोला बॉल आहे, तीन लागून मागे चालला आणि एक धाव मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती. षटक संपन्न पहिलं गडी बाद, 1 धावा धावफलकावरती. अडवलीच्या 11 आणि करायचं आहे ते कोण 37 आणि आता गरज असेल येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 26 धावेची. वताल स्वामी क्रिकेट संघ संदप आपला संगणक पाठवून द्यायचा आणि पूर्ण टीम सज्ज राहायचे. बघा या मैदानावरती अंधार लवकर पडतो. काल ते चित्र बघायला भेटलं, त्यामुळे हवेचा वेगही कमी बघायला भेटतो. काल असंच काहीतरी घडलं आणि जे उशिराने आपले सामने सुरू झाले होते म्हणून उशिरानेही संपले. सो आता एकच विनंती असेल, लवकरात लवकर आपण उपस्थित राहा. चला, वैभवजी पाटील आलेले आहेत संदप गावचे. वैभव दादा वेलकम. अलकादाने स्टेअर केल्या, बॉलला ढकललाय, फक्त दिशा दिली आहे, मिसफिल्ड. फिल्डर आज आकेश पाटीलकडनं खूप चुका झाल्यात. या चुका कुठेतरी महागात पडत आहेत. दिवा संघाला सिंगल मिळाली आहे. सिंगलने स्कोरबोर्ड 12. 12 धावा धावफलकावरती, अजून 25. 17 मध्ये हव्यात. बॉलिंग ट्रॅक वरती आहे कौशल. हो अपील गेले, अपील आणि उचलून धरली आहे. फलंदाज होतोय बा धक्का दुसरा. दीपकही चाललाय शून्यावरती डगआउटला. तो यायचं व्यासपीठावरती दादा. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज जय पाटील. डावकुरा दादा फलंदाज आहे. जय आलाय. आता गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पुन्हा कौशलला. आता काहीतरी बदल करावा लागेल. विचार विनिमय, लाईन लेंथ सर्व काही बदलावं लागेल. तर उजवा हाताचा फलंदाज होता जा विजय आणि दीपक होता. आता जय डावकुरा दादा फलंदाज. धावा फलकावरती 12 आणि 16 बॉल, अजूनही 25 ची गरज आहे. स्विचिट रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलाय. फटका चांगला गॅप मधून चाललाय. पॉइंट आणि गली मधनं निघून जाईल आणि आउटफील्ड पास आहे. बॉल सीमा पार. जयचा आलाय पहिला चौकार. वरती अजून 21 ची गरज आहे. 15 ला 21. 3 मध्ये 5. बॉलिंग ट्रॅकवर कौशलने खूप चांगली बॉलिंग केली. आजच्या दिवसामध्ये इम्प्रेस केलंय. फिरवतोय बॉल. बोटांचा खूप चांगला वापर. इन स्विंग, आउट स्विंग आणि अस्टनच्या मागे संकट फिल्डिंग लावत असताना डावकुरा दादा फलंदाज जय साठी, यासाठी बॅकवर्ड स्क्वेअरला एक मिड विकेट डीप उभा आहे. चांगला बॉल होता इथे. टॉट बॉल येतोय. कमबॅक पुन्हा कौशलने केलंय. बॉल आता बाकी या ओव्हरचं इथनं 2 धावा धावफलकावरती आहेत. 16, अजून 21 ची गरज आहे 14 बॉल मध्ये. कौशल पुन्हा स्विच, पुन्हा रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलाय. फटका इथे चांगला. बॅकवर्ड पॉइंट पुन्हा सर्ज डबल. सिंगल कंप्लीट झाले. मिळेल फक्त एकच. थांबवलंय विजयने. जयला एकच मिळतीये. विजय आणि जय आता या विजयामध्ये थांबलेले आहेत. या विजयाचं अंतर त्यांना पूर्ण करायचं आहे. एका बाजूला विजय, एका बाजूला जय. सतरा धावा फलकावर. शेवटचा बॉल आणि त्याला फेकून दिले स्क्वेअर लेगला. विजय पवारचा इथे तडाखा जबरदस्त आलाय. षटकार.
येऊ नका. आणि आता 12 बॉल बाकी आहेत. धावा फलकावरती आहेत एकूण 23, म्हणजे 12 मध्ये 14ची गरज आहे. बॉलांपासून फक्त 2च धावा जास्त आहेत. 12-14चं समीकरण आहे. 12 बॉल 23 झालेले आहेत. या स्पर्धेमध्ये 12th मॅनलाही मात्र एक ट्रॉफी सन्मानित 12th मॅनलाही केलं जाणार आहे. एक आगळा वेगळा नियम, नवीन संकल्पना आणली आहे गोलवली चषकमध्ये. गोलवलीच्या टीमने नवीन संकल्पना आणली. इथे चांगला बॉल अनिकेत आला बॉलिंग ट्रॅक वरती. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. मॅच अजून संपली नाही जोपर्यंत अनिकेतचं षटक बाकी आहे तोपर्यंत, कारण की अनिकेत एक चांगला बॉलर आहे, फिरवू शकतो, फिरकीचा गोलंदाज आहे, कलात्मक गोलंदाज आहे, त्याच्याकडे कला खूप चांगली आहे. पण सध्या अनिकेतचा बॉल स्विंग गेलाय. मिड विकेटला बॉल चावल होतो, सिंगल झाले, सेकंडचा कॉल, रन आउट आणि सुटलाय बॉल. जय सांगतोय विजयाला काही दुसरी धाव झाली असती, पण त्या विचारामध्ये विजय नाहीये, कारण की त्याला एकच धाव हवी होती, स्ट्राईक. स्वतःकडे त्याने कॉन्फिडंट ठेवली आहे, म्हणजे तो मोठा फटका मारू शकतो. याच अनुषंगाने त्याने स्ट्राईक पुन्हा स्वतःकडे ठेवली आहे. धावा फलकावरती एकूण धावा बघतोय आपण 24. आता गरज आहे 13, 10 मध्ये 13. मुख्य व्यासपीठावरती इन्व्हाइट करतो अशोकजी काटेकर साहेबांना. यायचा अशोक दादा, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. हा बॉल, हो फटका चांगला आहे. इथे इम्पीला क्लिअर केलंय, पंच केलंय बॉलला, चाललाय सीमा पार, कव्हर बाउंड्रीला क्लिअर करतोय. येतोय विजय पवारचा चौकार. फलकावरती 4 ने पुढे जाईल एकूण फलकावर 28 आणि 9 बॉल 9 ची गरज. आता टप्पा पडल्यावरती बॉलने अतिरिक्त बाउन्स घेतला, डॉट बॉल येतोय, म्हणजे हा डॉट बॉल आणि आता 8 मध्ये 9 ची गरज. मारलाय, फटका फसलाय, बॉल बराच वेळेमध्ये अनिकेत धावतोय, स्क्वेअर लेग धावतोय, भावेश येतोय, बॉल उचलून फेकेल तोपर्यंत धावा मिळत आहेत 2. स्कोरबोर्ड पुढे जाईल फलकावरती 30 आणि आता गरज आहे 7 बॉल 7 धावेची. सात बॉल 7 बॉल 21 रन्स आणि जेवढे बॉल तेवढ्या धावांची गरज. हो शॉर्ट बॉल होता इथे, विजय नाराज झाला, पुल करायचा होता, पुल झाला नाही सक्सेसफुल. रन आउट आणि फेकी आले, थोडीशी खराब झाली फेकी, टप्पा पडला, बॉलने बाउन्स. तिसरीचा प्रयत्न जय करतोय, नकार आणि 2च मिळतील. 2:32 आणि आता गरज आहे 6 मध्ये 5 धावेची. मुख्य व्यासपीठावरती इन्व्हाइट करतो अरुणजी भोईर दादांना. यायचं व्यासपीठावरती, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. संध्याकाळचं तर अरुणजी भोईर यांचं आगमन झालं, त्याचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या आमच्या सर्व लाडक्या मान्यवरांचं, प्रेक्षकांचं, क्रिकेट खेळाडूंचं पुनश्च सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. चला शेवटचे 6 बॉल आहेत, 6 मध्ये हव्यात 5. सहा मध्ये 5 सगळ्याला फलंदाज जय, 9 सगळ्याला विजय. दोघांनी विजयाचे दरवाजे तर उघडलेत.
एकाच्या नावामध्ये विजय तर एकाच्या नावामध्ये जय. सेकंडला लेफ्टी डाव करता फलंदाज उडवला बॉल फटका चांगला गॅप मोठी आहे बॉल थांबणार नाही जाईल लॉंग ऑफला क्लिअर करतो सीमारेषा येतोय हा चौकार विजयापासून आता एक पाऊल फक्त दूर अडिवली संघ. आता फिल्डर थोडेसे जवळ येत आहेत उडवला आहे बॉल हवेमध्ये आणि विजयाची धाव आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने जिथे आता मात्र विजय मिळवलाय आणि सामना जिंकलाय. अडिवली संघाने थेट मजल मारली आहे. गोलंदाज 2025